आपण मस्त असा गाजराचा हलवा केलेला आहे। मस्त क्रीमी दाणेदार तरी सुद्धा लसलशीत हा हलवा झालेला आहे। याच्यामध्ये आपण अजिबात खवा मावा असा वापरलेला नाहीये आणि मेन गोष्ट म्हणजे गाजर सुद्धा आपण किसलेलं नाहीये, तरी सुद्धा आपला हलवा खूप छान असा झालेला आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने हा हलवा तयार केला ना तर तुमचा सुद्धा हलवा असाच येईल। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला गाजराचा हलवा करायचा आहे, तोही गाजर न किसता, तरी सुद्धा तो एकदम छान असा लागतो, जसा आपण किसून करतो ना त्याच चवीचा लागतो। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू। गाजर हलवा करण्यासाठी आपण इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत आणि गाजर बघा एकदम छान असे लाल बुंद आहेत आणि जास्त असे मोठे नाही आहेत, मस्त असे बारीक गाजर आहेत। असेच गाजर घ्यायचे कधी पण हलवा करण्यासाठी। तर अशा गाजरांमध्ये ना तो मध्ये जो व्हाईट पार्ट असतो ना तो कमी असतो, बारीक गाजर घेतले तर तो पार्ट कमी राहिला ना मग हलवा छान असा लाल बुंद येतो। हे गाजर आता आपल्याला किसून घ्यायचे आहे, वरवरची साल मस्त अशी काढून टाकायची आहे। गाजरांची बघा साल मस्त अशी काढून घेतलेली आहे। अशी साल काढून घेतली ना तर गाजर सुद्धा स्वच्छ होतात आणि हलवा सुद्धा खायला असा कचकच लागत नाही। हा असा बुडाचा भाग आहे ना तो सुद्धा काढून घ्यायचा आहे। गाजर मी इथे स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून घेतलेले आहेत। तर यांना आपल्याला आता किसायचं नाहीये, तर काय करायचं आहे ते पुढे आता दाखवते। तर काय करायचं आहे, सरळ एक चाकू घ्यायचा आहे आणि याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। आणि बघा जास्त असा हा मध्ये असा पिवळसर भाग येतो ना हा, तर हा आपल्याला घ्यायचा नाहीये। तर आपण मस्त असं त्याला साईडने असं सरळ असं कापून घ्यायचं आहे। तर कमीत कमी आपल्याला हा पिवळसर भाग घ्यायचा आहे। सर्व गाजरांचे बघा असे मस्त तुकडे करून घेतलेले आहे, अर्धा इंचाचे। आणि बघा त्याच्यामधला हा जो पिवळसर भाग आहे ना हा पूर्णपणे काढून घेतलेला आहे। हा भाग जर हलव्यामध्ये घातला ना तर हलव्याला एकदम छान असा रंग येत नाही, एकदम लालसर असा, आणि हलवा सुद्धा खाताना म्हणजे कचकच लागतो आणि लवकर शिजत सुद्धा नाही। गाजरांचे आपण तुकडे तर करून घेतलेले आहेत। आता यांचं करायचं काय, तर एकदम आता सोपी पद्धत आहे आपल्याकडे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं छोटं आणि याच्यामध्ये आता आपल्याला हे गाजराचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत। आता हे गाजराचे तुकडे मिक्सरला लावून फिरवून घेऊ। थोडंसं असं जाडसर फिरवायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। सर्व गाजराचे तुकडे मी मिक्सरमधून फिरवून घेतले आणि खूप छान असं लवकर पिसलं जातं। असं करून घेतलं तर किसायचं आपल्याला टेन्शन नाही राहत। गाजर आपलं तयार आहे हलवा करण्यासाठी। आता आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघून घ्यायचं आहे। इथे मी 250 ग्रॅम वजनी प्रमाणामध्ये साखर घेतलेली आहे आणि असं वजन नसेल तुम्हाला करायचं तर 1 वाटी भरून घ्या, आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो ती वाटी। 70 ग्रॅम मी इथे तूप घेतलेला आहे, म्हणजे बघा ही अर्धी वाटी आहे आणि छोटी वाटी आहे ही। 4-5 काजू आणि 4-5 बदाम घेऊन असे मोठ्या तुकड्यांमध्ये कुटून घेतले आणि 4-5 वेलची घेतलेली आहे आणि साखरेमध्ये तिला बारीक करून घेतलं। दूध घेतलेलं आहे इथे मी 400 ml आणि हे दूध आपल्याला मलाई सकटच घ्यायचं आहे, म्हणजे हलवा छान येतो। सगळ्यात आधी आपल्याला दूध थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। दूध बघा गरम करून घेतलेलं आहे। तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आपण हलवा करण्यासाठी। तर ह्या कढईमध्ये 1 चमच भरून तूप घालून घ्यायचं आहे। हे तूप आपल्याला आपण जे 70 ग्रॅम घेतलेलं होतं त्याच्यातूनच घ्यायचं आहे। या तुपामध्ये आता आपल्याला काजू आणि बदाम थोडेसे परतवून घ्यायचे आहेत। काजू बदाम बघा हलकेसे परतले गेले, आता हे काढून घेऊ। ह्याच कढईमध्ये आता आपल्याला अजून तूप घालून घ्यायचं आहे। त्याच्यामधून थोडंसं तूप मी उरवलेलं आहे। आता ह्या तुपामध्ये आपल्याला हे गाजर घालून घ्यायचं आहे। आता या गाजराच्या किसाला आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। हा गाजराचा किस आता आपल्याला याच्यामधलं पूर्णपणे पाणी आटेपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे।
5 ते 6 मिनिटं बघा आपण छान असं हे किस परतवून घेतलेलं आहे आणि आता ते कढईला असं चिपकायला लागलेलं आहे, म्हणजे त्याच्यातलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे. हे गाजराचं किस सुद्धा छान असं आपलं शिजत आलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला हे मलाई सकट दूध घालून घ्यायचं आहे. दूध आणि मलाई घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता या हलव्याला आपल्याला मीडियम गॅसवर छान असं हे दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. दूध आणि मलाई घालून एक 15-16 मिनिट आपण हे शिजवून घेतलेलं आहे. मी इथे मलाई घातलेली आहे. तुम्हाला जर मलाई घालायची नसेल तर तुम्ही खवा किंवा मावा घालू शकता. मलाई घातल्याने सुद्धा हा हलवा खूप छान असा क्रीमी बनतो. दूध पूर्णपणे आटून गेलेला आहे. आता तो कढईला चिपकायला लागलेला आहे बघा. याच्यामध्ये आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. साखर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. साखर जशी वितळायला लागते ना तसं तसं हलव्याला खूप छान असा रंग येतो लालसर. हे साखरेचं पाणी आटेपर्यंत आपल्याला हलवा छान असा शिजवून घ्यायचा आहे. साखरेमधलं पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आपण हा हलवा शिजवून घेतलेला आहे. आणि हलवा बघा आता कढई सुद्धा सोडायला लागलेला आहे, म्हणजे त्याच्यामधलं पूर्ण पाणी आटून गेलं छान असं. आता ह्या तयार हलव्यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम घालून घ्यायचे आहेत. वेलचीची पूड केलेली घालून घेऊ. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा किती छान आपला हलवा तयार झालेला आहे. एकदम असा क्रीमी मस्त. रंग सुद्धा एकदम छान असा आलेला आहे, अगदी लाल बुंद असा. हलवा तर खूप छान असा झालेला आहे आपला. तरी सुद्धा आपल्याला एक ट्रिक करायची आहे याच्यामध्ये. हा हलवा अजून छान असा क्रीमी लागावा, बिलकुल असा हॉटेलमध्ये मिळतो ना तसा. तर त्यासाठी आपल्याला जे आपण तूप पुरवून ठेवलेलं होतं ना ते एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि ह्या गरम हलव्यावर घालून घ्यायचं आहे. बघा कसा असा जर असा आवाज येत आहे. आणि बघा मस्त असा आपोआप असा क्रीमी दिसायला लागलेला आहे हलवा. हे तूप आपल्याला हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा किती छान असा आपला हलवा दिसत आहे. हे पूर्णपणे आपल्याला तूप आटवून घ्यायचं आहे. तयार आहे आपला मस्त असा गाजराचा हलवा. अगदी असा दाणेदार आणि लाल बुंद झालेला आहे. तयार आहे आपला गाजराचा हलवा. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. प्लेटमध्ये काढल्यानंतर बघा किती छान असा हा हलवा दिसत आहे. आपण एखाद्या स्वीट मार्टवर घ्यायला जातो ना आणि काचेमध्ये लावलेला असतो, अगदी त्याचप्रमाणे हा हलवा दिसत आहे. तर असा हा खूप छान अशा चवीचा हलवा तुम्ही सुद्धा नक्की तयार करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.